गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथसिद्धाः। अध्याय 15 गोरक्ष जालंधर भेट. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिफ हे दोघेही वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करीत होते, पण त्या दोघांनाही परस्परांची काहीच माहिती नव्हती. 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी यथासांग उद्यापने केली आणि आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले. कानिफ उत्तरेकडे गेला, तर गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा शोध घेत पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत तपास केला. गोरक्षाला गुरूचा वियोग अगदी असह्य झाला होता. तो अहोरात्र भ्रमण करीत गावोगावी मच्छिंद्रनाथाची चौकशी करीत पुढे जात होता, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. फिरत फिरत गोरक्ष गौड बंगाल देशातील हेलापट्टणास आला. त्यावेळी त्याचा जतिवेश पाहून नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी त्याला नमस्कार करून त्याची विचारपूस केली. तेव्हा गोरक्षाने त्यांच्याकडे मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी केली असता ते म्हणाले, महाराज, मच्छिंद्रनाथाविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही, पण काही काळापूर्वी जालंधर नावाचा एक साधू येथे आला होता. तो निस्पृह, तेजस्वी व दयाळू होता. तो गाई गुरांना चारा घालण्यासाठी नित्य नेमाने रानातून गवत कापून आणि. त्याच्या बाबतीतले एक आश्चर्य सांगायचे तर त्याने आणलेला गवताचा भारा त्याच्या डोक्यावर अधांतरीच राहत असे. ते ऐकून गोरक्ष संभ्रमात पडला. आपले गुरूच नाव बदलून येथे राहून गेले असावेत असा तर्क करून तो द्वाररक्षकांना म्हणाला, तो जती येथे कधी आला होता, किती दिवस राहिला, मग तो कोठे गेला? द्वाररक्षक म्हणाला, या घटनेला 10 वर्षे होऊन गेली. साधारणत 1 वर्षभर तो येथे होता. गल्ली बोळात भिक्षा मागून तो उकिरड्यावर पडून राही. पुढे तो केव्हा आणि कोठे गेला याचा मात्र कोणालाही थांग पत्ता लागला नाही. ते ऐकून गोरक्षाचे हृदय भरून आले. सद्गुरुनाथा, या पाडसाला एकाकी टाकून आपण कोठे गेलात? आता मी काय करू? तुम्हाला कोठे शोधू? असा हंबरडा फोडून तो व्याकुळतेने रडू लागला. त्यावेळी त्याची शोचनीय अवस्था पाहून द्वाररक्षकांनाही वाईट वाटले. त्यांनी गोरक्षाचे मृदू शब्दांनी सांत्वन केले आणि ईश्वर कृपेने तुला तुझे गुरु नक्की भेटतील असे सांगून त्याला भिक्षेसाठी नगरात पाठविले. हेलापट्टणात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागत हिंडू लागला. फिरत फिरत तो जेथे जालंधरास पुरले होते तेथे आला आणि एका रिकाम्या घरासमोर उभा राहून अलख निरंजन अशी गर्जना केली. घरातून कोणीच आले नाही, पण भूगर्भातून आदेश हा शब्द स्पष्ट ऐकू आला. तो ऐकून गोरक्षास मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, आदेश करणारे जती महाराज, आपण कोठे आहात? आपले नाव काय? जालंधराने उत्तर दिले, हे जती, मी जालंधरनाथ असून येथे भूगर्भात आहे. आता आपल्याविषयी काही सांगा. गोरक्ष म्हणाला, मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे. आता लोकोद्धाराचे कार्य सोडून तुम्ही भूमीखाली का राहत आहात ते सांगितलेत तर बरे होईल. तेव्हा जालंधराने त्याची ही अवस्था का व कोणी केली याविषयीची सर्व हकीकत सांगितली. ते वृत्त ऐकून गोरक्ष संतापाने लालबुंद झाला व म्हणाला, नाथजी, तुमचा अधिकार न जाणता तुम्हाला जमिनीत गाडणारा हा मूर्ख गोपीचंद यापुढे कसा राज्य करतो तेच मी पाहतो. तुम्ही मला नुसती आज्ञा करा, मी त्याची क्षणात वाट लावतो. तेव्हा त्याला परावृत्त करताना जालंधर म्हणाला, गोरक्षा, स्वतःला आवर. गोपीचंदाला धडा शिकविण्याची ही वेळ नाही. जे झाले ते नाथपंथाच्या हिताचेच झाले आहे. पुढील प्रवासात माझा शिष्य कानिफ तुला भेटलाच तर त्याला माझ्याविषयी सांग. तो राजाचे कल्याण करील, मला येथून बाहेर काढील आणि नाथपंथाचा महिमा वाढवील. जालंधराचे म्हणणे मान्य करून गोरक्षाने स्वतःला आवरले आणि त्याला आदेश करून गाव सोडले. यात्रा करीत करीत तो जगन्नाथपुरीस गेला.
कानिफाने शिष्यांची परीक्षा घेतली. गोरक्षाप्रमाणे कानिफही जालंधरनाथाचा शोध घेत प्रवास करीत होता. तो जेथे जाई तेथे लोकांना सन्मार्गाचा उपदेश करी. त्यामुळे अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले होते. अशा 700 शिष्यांसह प्रवास करीत तो पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आला. त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही हे सर्वत्र माहीत झाल्याने कानिफनाथाबरोबर पुढे जाण्याचा कोणालाही धीर होईना. ते गटागटाने चर्चा करू लागले. त्यात कोणी कानिफाला त्याच्या उद्देशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले, तर कोणी पळून जाण्यातच शहाणपणा आहे असे सांगितले. कोणी गुरुनिष्ठेवर भर दिला, तर कोणी संकटात चालणाऱ्या कानिफाच्या नावाने बोटे मोडू लागले. ती कुजबूज ऐकून कानिफाने आपल्या भित्र्या शिष्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना आपले सामर्थ्य दाखविण्याचे ठरविले. त्याने चिमूटभर विभूतीवर स्पर्शास्त्राचा प्रयोग करून तिच्या योगे स्त्री राज्याचा मार्ग सोडून बाकी सर्व दिशा भारून टाकल्या. मग आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाला, स्त्री राज्यातील तीर्थांची यात्रा करून येण्याचा माझा निश्चय अटळ आहे. तेथे मारुतीच्या बुभुक्काराने पुरुष मरतात हे जरी खरे असले तरी माझ्या गुरूंवर श्रद्धा ठेवून मी तेथे जाणार आहे. तुमच्यापैकी माझ्याबरोबर ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे आणि ज्यांना जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे. ते ऐकून त्याच्या शिष्यांना खूप बरे वाटले. त्यांच्यापैकी 7 निष्ठावंत शिष्य सोडले तर बाकीचे सर्वजण बरे झाले, वाचलो असे म्हणत आल्या वाटेने निघाले. कोसभर अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने ते जमिनीलाच चिकटून राहिले. त्यांना पुढे जाताच येईना. त्यांनी खाली वाकून आपले पाय हातांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे हातही चिकटून बसले आणि ते सर्वजण ओणवेच राहिले. इकडे त्यांची अवस्था जाणून कानिफाने आपल्या 7 शिष्यांना विभक्तास्त्र मंत्रून विभूती लावली आणि जमिनीवर ओणवे उभे राहिलेल्या मंडळींच्या पाठीवर एक एक दगड ठेवून या असे सांगितले. नाथाच्या आज्ञेने ते 7ही शिष्य त्या शेकडो शिष्यांकडे निघाले. तेव्हा त्यांना पाहून ते सर्वजण अतिशय लज्जित झाले आणि आम्ही चुकलो, आम्हाला या भयंकर शिक्षेतून सोडवा असा आक्रोश करू लागले. तेव्हा त्या 7ही जणांनी सर्वांची चांगलीच कान उघाडणी केली आणि प्रत्येकाच्या पाठीवर एक एक दगड ठेवून माघारी वळले. स्पर्शास्त्राच्या प्रभावामुळे ते दगडही तेथेच चिकटून राहिले. त्यांचे ओझे असह्य होऊन ते अधिकच संत्रस्त झाले आणि मोठ्याने ओरडून क्षमायाचना करू लागले. त्यावर ते 7 जण म्हणाले, गुरुजी स्त्रीराज्यातून परत आल्यावर तुम्हाला सोडवतील. तोपर्यंत प्राप्त फळ भोगीत रहा. तुम्हाला गुरूंच्या ऐवजी प्राणश्रेष्ठ वाटला आणि त्यांना सोडून तुम्ही निघालात, तर मग आता कशाला तळमळता? आता गुरुजीच काय करायचे ते ठरवतील. मग ते 7ही शिष्य कानिफापाशी आले आणि आपल्या गुरुबंधूंची दयनीय अवस्था सांगून म्हणाले, महाराज, त्या सर्वांचा आपल्याबद्दलचा भ्रम दूर झालेला आहे. आता ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाहीत. केली एवढी शिक्षा पुरे झाली. आता त्यांच्यावर दया करून त्यांना मुक्त करा. ते ऐकून कानिफाचे मन द्रवले. त्याने विभक्तास्त्र मंत्रून त्यांना भस्म दिले. ते त्यांनी सर्वांच्या भाळी लावताच ते सर्वजण मुक्त झाले आणि नाथाचा जय जयकार करीत त्याच्यापाशी आले. त्यांनी नाथाची मनःपूर्वक क्षमा मागितली. तेव्हा नाथानेही त्यांचा पुनश्च स्वीकार केला. मग आपल्या समस्त शिष्यांसह तो पुढे निघाला. सायंकाळच्या सुमारास तो स्त्री राज्याच्या सरहदीवर आला आणि विश्रांती घेण्यासाठी तेथेच वस्तीस राहिला. कानिफ मारुती युद्ध व मच्छिंद्राची भेट. त्या रात्री मारुती बुभुक्कार करण्यासाठी सेतुबंधाहून स्त्री राज्याकडे जात होता. राज्याच्या हद्दीत प्रवेश करताच तो कानिफाने प्रेरलेल्या स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडला. ते अस्त्र त्याचे पाय ओढू लागले, पण महाबलवान मारुतीने त्याला जुमानले नाही. तो तसाच पुढे निघाला. सीमेवर त्याला नाथपंथी लोकांचा जथा दिसून आला आणि त्यांच्यापैकीच कोणी प्रतापी वीराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी अशी त्याची खात्रीच झाली. ही मंडळी जर राज्यात प्रवेशली
तर मच्छिंद्रनाथाला बोध करून आपल्याबरोबर घेऊन जातील. त्याला आपण महत्प्रयासाने येथे आणले आहे. तो यांच्याबरोबर गेला तर मोठीच पंचाईत होईल. मैनाकिनीही दुःखी होईल. म्हणून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी यांना येथूनच हाकलले पाहिजे असा विचार करून मारुतीने महाभयंकर आणि प्रचंड रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली. ती ऐकून घाबरलेले कानिफ शिष्य आपल्या गुरुच्या आश्रयाला गेले. त्या सर्वांना धीर देऊन कानिफ मारुतीचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाला. त्याने वज्रास्त्र मंत्र म्हणून भस्मचिमूट मारुतीच्या दिशेने भिरकावली. तेव्हा मारुतीने कानिफावर मोठाले पर्वत व शिळा फेकल्या. वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण केले. तेव्हा मारुतीने मुष्टीप्रहार करून वज्रास्त्र क्षीण केले. ते पाहून चिडलेल्या कानिफाने मारुतीवर कालिका, वासव, अग्नी आणि वायू अशी 4 अस्त्रे एकामागोमाग सोडली. त्या 4ही अस्त्रांनी मारुतीवर चहूकडून हल्ला चढवून त्याला पुरते जर्जर करून सोडले. त्याने कालिकास्त्र व वासवास्त्र यांना आपल्या हातांनी थोपवून धरले. अग्नीला शेपटीने गुंडाळले आणि वायूला मी तुझाच पुत्र आहे हे कसे विसरतोस, मला त्रास देऊ नकोस अशी विनंती केली. ते ऐकून वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मारुतीवर मोहनास्त्र सोडले, पण तो वज्रदेही असल्याने त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. तो किंचित भ्रमिष्ट झाला. ते पाहून अग्नीने त्याचे पुच्छच पकडले. तेव्हा मारुतीने त्याला समुद्रात बुडविले. त्यायोगे समुद्राचे पाणी उकळून जलचर मरू लागले. समुद्राने त्या अग्नीचे कारण शोधले आणि जलास्त्राच्या सहाय्याने स्वतःच मेघ उत्पन्न करून तो अग्नी शांत केला. मोहनास्त्राने भ्रमित झालेला मारुती आपल्या परीने कानिफाचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याने एका पर्वताला हात घालताच कालिका आणि वासवास्त्राने त्याला एकाच वेळी मागून पुढून धडक दिली. ती असह्य होऊन मारुती मूर्छित होऊन खाली पडला. ते पाहून वायू स्वतः प्रकट झाला आणि मारुतीला सावध करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मारुती पुन्हा उठून कानिफावर धावला. ते पाहून वायूने त्याचा हात धरला व त्याला दटावत म्हणाला, पुत्रा, हे नाथ मोठे प्रतापी आहेत. त्यांच्याशी 2 हात करण्याच्या भानगडीत पडू नकोस. मागे मच्छिंद्रनाथाने तुझ्या डोक्यावर पर्वत देऊन तुला कसे बद्ध केले होते ते आठव. हा कानिफही त्यांच्यासारखाच आहे, म्हणून त्याच्याशी सख्य कर. त्या बोलण्याला समुद्रानेही अनुमोदन दिले. मग समुद्र आणि वायू मारुतीला घेऊन नाथापाशी आले. त्यांनी त्या दोघांचे सख्य करून दिले. तेव्हा मारुतीने त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाची हकीकत सांगितली. त्याने कोणत्या उद्देशाने कानिफाशी युद्ध केले तेही सांगितले व म्हणाला, तुम्ही स्त्री राज्यात जाऊ शकता, पण मच्छिंद्रनाथाला कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही व त्याला बाहेरही न्यायचे नाही. मारुतीला वायू आणि समुद्र दोघांनीही समर्थन दिले. मारुतीची अट मान्य करून कानिफनाथ आपल्या शिष्यांसह सकाळी स्त्री राज्यात प्रवेशला. तेथील अनेक तीर्थे पाहून शृंगमुरुड या राजधानीच्या शहरी आला. तेथील द्वाररक्षक स्त्रियांनी मच्छिंद्रनाथाला कानिफनाथ म्हणून कोणी जती आपल्या शेकडो शिष्यांसह तुम्हाला भेटावयास आले आहेत अशी वर्दी दिली. त्यांनी केलेल्या वर्णनावरून गोरक्षच नाव बदलून आपल्याला न्यायला आला की काय? तसे असेल तर ही राणी हे ऐश्वर्य आणि सर्व सुखविलास टाकून आपल्याला जावे लागणार या विचाराने तो व्यथित झाला. तथापि चेहऱ्यावर तसे काहीही न दाखविता तो मोठ्या वैभवानीशी त्याला सामोरा गेला. नगरद्वारी येताच कानिफाला पाहून हा आपला गोरक्ष नाही म्हणून त्याच्या मनातील हुरहुर क्षणात नाहीशी झाली. त्याने उत्साहाने कानिफाची भेट घेतली. मोठ्या आस्थेने त्याचे नाव, गाव, पंथ, गुरु यांच्याविषयी विचारले आणि हा आपल्या गुरुबंधूचा जालंधराचा शिष्य आहे म्हणून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याला अंबारीतून नगरात आणले आणि त्याच्या शिष्यांसह महिनाभर मोठ्या आग्रहाने तेथेच ठेवून घेतले. अध्याय 15 समाप्त.